चालत गेला तर धावतच आले कोण भगवंत आके सरशी उडी सिंहासनावर उडी मारली आलिंगने सुख वाटे आलिंगन दादा मी तुमच्यापर्यंत यायला पाहिजे होतं तुमची परिस्थिती फार नाजूक आहे पण तुम्ही माझ्यापर्यंत आले मला माफ करा देव भक्ताला काही माफ करा मला माफ करायचं पण झाले आपल्या सिंहासनावर बसवलं रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं बाबा पहिले मला वाटलं चोर आहे का कोणी पकडून आणले त्याला पण कोणीतरी महात्मा आहे आपण त्याला चोर म्हटलं जरा दर्शनाला रुक्मिणी आई साहेबांना बाकीच्या बाया राहतील का सगळ्या बाया आल्या गरबला करायला लागल्या सुद्धा कृष्णा सगळ्या द्वारकेत माहीत झालं रे सगळ्या द्वारकेच्या बाया आल्या म्हणजे दादा त्या द्वारकेच्या नाही सगळ्या आपल्या म्हणजे एवढे लग्न केले तू आणि एखाद्या लग्नाची पत्रिका दादा रागावू नका रुसू नका आली की टाकमा आली की टाकमा अरे भाग्य बाबा तुला घर बसल्या एवढ्या बायका आल्या आम्ही पोरं घेऊन हिंडू तरी कोणी देणं लग्नात गोपाल कृष्ण भगवान करा दादाची जेवणाची व्यवस्था करा दादाच्या पायामध्ये काठे काढले स्वतः तोंडाने काटा काढला रक्त बंबाळ पाय झाला होता अंगाचा पितांबर मांडला त्याला जेवायला बसले जेवण जाईन बाबा देवाच्या जवळ गेलं तरी माणसाला पूर्वीचं प्रारब्ध त्रास देतय कृष्णा तू लाडू खातो पण घरी बंडू उपाशी आहे मी पुरी खातो पण घरी काहीच नाही तुझा ऐश्वर्य आमच्या काय कामाचं बाबा कृष्णा तुला कसले 2-4 घास खाल्ले बाजूला बसले वहिनीचं काय चाललं आता खाल्ल्या पिल्या लागणार नाही तुला म्हणून तो लाडू आता मिस्टून पडत होता तिची आठवण आल्यामुळं हा आता तो वहिनीचं काय चाललंय ना पण वहिनी माझ्यावर खूप प्रेम आहे त्याला काहीतरी माझ्यावर पाठवलं सर हो म्हणून आंघोळ घातल्यानंतर सुदाम देवाला सत्यभामेच्या लग्नात बाहेर लिहिला होता नेसायला म्हणजे जुने कपडे पुन्हा ठेवले सुद्धा देवानं ते काढले सुद्धा कपडे जुने त्याच्या खिशातली खुर्चुंडी काढली मुठभर पोहे त्याच्यामध्ये बघ माझ्या वहिनीचं किती प्रेम आहे माझ्या वहिनीनं मला दिले माझ्या वहिनीनं मला दिले आनंदाला खायला लागले माझ्या वहिनीनं पाठवले एवढं प्रेम आहे माझ्या वहिनीचं माझ्या वहिनीनं पाठवले प्रेम आहे माझ्या वहिनीचं माझ्यावर बाकीच्या बाया हो तुमच्या वहिनी असतील आमच्या जाऊबाई लागतात आम्हाला पण द्या 16,109 जणांनी सुद्धा आमची भक्ताचा प्रसाद खाल्ला बाबा मला काही टोपले लोकांना प्रसाद बोलत नाही 4-4 हातात घेऊन बोलत खरा प्रसाद कोणता भगवंताचं चरित्र ऐकून आशीर्वाद घेऊन आपल्याला शांती मिळणं सुख मिळणं हाच खरा प्रसाद आहे बाबा त्याप्रमाणे सुदाम देवानं प्रसाद खाल्ला आणि त्या प्रसादाचं प्रायश्चित्त सुदाम नगरी सोन्याची करून गेले सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य सोन्याची नगरी तयार झाली तसंच या कथेतून आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि आपलाही नंबर सोन्याच्या नगरीमध्ये लागावा सोन्यासारखी जावई सोन्यासारखी सून सोन्यासारखी मुलं सोन्यासारखी मुली सोन्यासारखा मुलगा सगळं जीवन सोन्यासारखं बनावं ही कथा जे ऐकतात ना त्यांचं खरोखर जीवन सोन्यासारखं होतंय यानंतर पुढील कथेला आरंभ होईल ठीक 20 मिनिट 15 मिनिटानंतर म्हणून दर्शनाला कोणी यायचं नाही कारण महापूजेचा कार्यक्रम आहे आज 20 मिनिटात तर कथा होईल अर्धा तास आणि नंतर महापूजेला सुरुवात होईल